आपलं शहर आता स्मार्ट होतंय। मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, मी ओंकार अंगडी। स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे। सर्वप्रथम ठळक घडामोडींवर। पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल। कर्नाटकासाठी केंद्राने दुष्काळ निधी त्वरित देण्याची मागणी। पंतप्रधान मोदी 14 मे रोजी वाराणसीतून अर्ज भरणार। गोव्यात प्रथमच भाजप काँग्रेस यांच्यात कडवी झुंज। महादेव पाटील यांचा टिळक चौक परिसरात प्रचार। सामाजिक कार्यकर्ते प्रसाद चौगुले यांचा मतदान जागृती उपक्रम। येळ्ळूर श्री चांगेश्वरी देवीचा यात्रोत्सव उद्या सोमवारपासून। आनंदनगरमध्ये नारायणची काम अर्धवट स्थिती। महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यावर झाला हल्ला। 12वीची पुरवणी परीक्षा उद्यापासून। या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी? सगळेच गायब। म्हणूनच बीएससी देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी। जर तुम्ही आमच्यापेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा। बीएससी द टेक्सटाईल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती सारी, लेडीज वेअर, मेन्स वेअर, किड्स वेअर, तेही सर्वात कमी किमतीत। बीएससी द टेक्सटाईल मॉल, तिलकवाडी, बेलगावी। आणि आता पाहूया सविस्तर बातम्या। देशाचे नुकसान होणाऱ्या गोष्टींबद्दल खोटे पसरवण्याचे काम करणारे काँग्रेस निवडणुकीतील वोट बँकसाठी देशाचा स्वातंत्र्य लढा व तुष्टीकरणाचा वापर करत आहे। वोट बँकसाठी काँग्रेसचे शहजादे भारताच्या राजा महाराजांना शिव्या देऊन त्यांचा अवमान करत असून काँग्रेसचे देशहिताशी काही घेणे देणे नाही, तेव्हा जहा काँग्रेसही वह बर्बादीलाई हे लक्षात ठेवा, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज काँग्रेसवर घणाघाती टीका केली। येथील मालिनी सिटी ते बेळगाव लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार जगदीश शेट्टर आणि चिकोडी मतदारसंघातील भाजप उमेदवार अण्णासाहेब जोले यांच्या प्रचारार्थ आज रविवारी सकाळी आयोजित भव्य प्रचार सभेमध्ये ते बोलत होते। कर्नाटकात काँग्रेस सत्तेवर आल्यापासून राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडली आहे। बेळगावमध्ये एका आदिवासी महिलेवर अत्याचार झाला। चिकोडीत जैन मुनींवर अन्याय झाला। अलीकडेच हुबळीमध्ये कॉलेज आवारात नेहा नामक मुलीची हत्या झाली। त्यामुळे देशात खळबळ उडाली। या पद्धतीच्या संतापजनक लाजिरवाण्या घटनांमुळे काँग्रेसने राज्याची प्रतिष्ठा धुळीस मिळवली आहे, अशी टीका त्यांनी केली। कर्नाटकासाठी केंद्राने दुष्काळ निधी त्वरित देण्याची मागणी। केंद्र सरकारने कर्नाटकसाठी निधीची उर्वरित रक्कमही शक्य तितका लवकर द्यावी अशी विनंती त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली। केंद्राने मंजूर केलेली रक्कम राज्य सरकारच्या मागणीच्या 1/4 नसल्याचे सिद्धरामय्या म्हणाले। याचबरोबर केंद्र सरकारला इशारा दिल्याबद्दल आणि राज्य सरकारला थोडी दुष्काळ मदत उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानले। कर्नाटकच्या जनतेचा अधिकार मिळवण्यासाठी आपण फेब्रुवारी महिन्यात दिल्लीमध्ये निदर्शने केली होती, याचीही आठवण करून दिली। केंद्र सरकारने कर्नाटकबद्दल चिंता वाटून दुष्काळ मदत निधी दिला असून राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतर त्यांना पैसे द्यावे लागले, अशी टीका सिद्धरामय्या यांनी केली। यामध्ये भाजप नेते किंवा केंद्र सरकारने कोणतीही भूमिका बजावली नाही, असे त्यांनी सांगितले। पंतप्रधान मोदी 14 मे रोजी वाराणसीतून अर्ज भरणार। सलग तिसऱ्यांदा देशाच्या पंतप्रधानपदाचे दावेदार असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवार दिनांक 14 मे रोजी वाराणसीतून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। हा सोहळा ऐतिहासिक बनवण्यासाठी एनडीएच्या सर्व घटक पक्षांच्या नेत्यांना आणि भाजपच्या प्रमुख नेत्यांना वाराणसीला पोहोचण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। पंतप्रधान मोदी एक दिवस आधी म्हणजे सोमवार दिनांक 13 मे रोजी वाराणसीला पोहोचतील। 2014 आणि 2019 वाराणसीमधून मोठा विजय मिळवत पंतप्रधान मोदी 2 वेळा देशाचे पंतप्रधान झाले आहेत। सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान बनण्यासाठी ते वाराणसीतूनच निवडणूक लढवत आहेत, अशी त्यांची लढत काँग्रेसचे उमेदवार अजय राय यांच्यासोबत होणार आहे। गोव्यात प्रथमच भाजप काँग्रेस यांच्यात कडवी झुंज। गेली 25 वर्षे भारतीय जनता पक्ष उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघ जिंकतोय। 2 वेळा भाजपने मध्यंतरी दक्षिण गोवा मतदारसंघही जिंकला होता, पण यावेळी दोन्ही लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपला आव्हानात्मक स्थिती आहे। दक्षिण गोव्यापेक्षा उत्तर गोव्यात भाजपने तुलनेने सुरक्षित आहे, पण तिथेही आजी माजी केंद्रीय मंत्र्यामधील लढत ही लक्षणीय ठरू लागली आहे। तर दक्षिण गोव्यात भाजपने प्रथमच महिला उमेदवाराला संधी दिली असली तरीही त्यांना निवडणूक आव्हानात्मक आहे। महादेव पाटील यांचा टिळक चौक परिसरात प्रचार। महाराष्ट्र एकीकरण समितीचे बेळगाव लोकसभा मतदारसंघातील उमेदवार महादेव पाटील यांचा टिळक चौक परिसरात जोरदार प्रचार करण्यात आला। यावेळी संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडण्यात आला।
टिळक चौकीतून फेरीला सुरुवात झाली. कोनवाळ गली, लोकमान्य थिएटर, शिवाजी रोड, मुजावर गली, अनंतशेन गली, कुलकर्णी गली, कांगली गली, पाटील मळा, तहसीलदार गली, भांदूर गली, पाटील गली, फुलबाग गली, तान्हाजी गली, रामा मिस्त्री अड्डा, महाद्वार रोड येथून फेरी काढण्यात आली. समर्थनगर येथे फेरीची सांगता करण्यात आली. ॲडव्होकेट अमर येळ्ळूरकर यांनी मराठी माणसांनी स्वाभिमानासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीला मतदान करावे असे आवाहन केले. यावेळी कार्याध्यक्ष रणजित चव्हाण पाटील, रमाकांत कोंडुस्कर, गणेश दट्टीकर, किरण हुद्दार, धनंजय पाटील, साधना पाटील, शिवानी पाटील आदी उपस्थित होते. सामाजिक कार्यकर्ते प्रसाद चौगुले यांचा मतदान जागृती उपक्रम. सदाशिवनगर येथील सामाजिक कार्यकर्ते प्रसाद चौगुले यांनी लोकसभा निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर जनजागृतीचा उपक्रम राबविला आहे. शनिवारी कडोलकर गल्ली येथे विविध दुकानामध्ये मतदानाबाबत जागृती करून नागरिकांकडून मतदानाचा हक्क बजावण्याबाबत शपथ घेतली. चौगुले म्हणाले, मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य असून प्रत्येकाचा हक्क आहे. यावेळी श्रीधर पाटील, राहुल देसाई यांच्यासह बसवराज मादार, अनुष नायडू, विजय देसाई, हंश मुटकेकर, बसवराज वन्नूर, अनिकेत बाणगावकर आदी सहभागी झाले होते. येळ्ळूर श्री चांगलेश्वरी देवीचा यात्रोत्सव उद्या सोमवारपासून. येळ्ळूर येथील ग्रामदेवता श्री चांगलेश्वरी देवीचा वार्षिक यात्रोत्सव सोमवार दिनांक 29 पासून सुरू होत आहे. यात्रोत्सव सोमवारपासून ते गुरुवारपर्यंत सलग 4 दिवस चालणार आहे. सोमवार दिनांक 29 रोजी आंबेलगाड्याने यात्रा उत्सवाला सुरुवात होणार आहे, तर मंगळवार दिनांक 30 रोजी पहिल्यांदा श्री कलमेश्वर मंदिरासमोर इंगळ्यांचा कार्यक्रम होणार आहे. तर सायंकाळी 6 वाजता ग्रामदेवता श्री चांगलेश्वरी मंदिरासमोर मोठ्या उत्साहात इंगळ्यांचा कार्यक्रम पार पडणार आहे. यावेळी हजारोंच्या संख्येने नागरिक हा इंगळ्यांचा कार्यक्रम पाहण्यासाठी उपस्थित असतात. आनंदनगरमधील नाल्याचे काम अर्धवट स्थितीत. आनंदनगरमधील नाल्याचे काम गेल्या 1.5 महिन्यापासून अर्धवट स्थितीत असल्यामुळे नाल्यामध्ये ड्रेनेजचे पाणी तुंबून राहिल्याने परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली असून ड्रेनेजचे पाणी नाल्यात साचून राहिल्यामुळे डासांची सुद्धा मोठ्या प्रमाणात पैदास वाढली आहे. याचा या परिसरातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. कॉलरा, मलेरिया, डेंग्यू, हिवताप यासारख्या आजारांना निमंत्रण मिळत आहे. ड्रेनेजचे पाणी साचून राहिल्यामुळे आजूबाजूच्या विहिरीचे पाणीसुद्धा दूषित झाले आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यातच पाण्याची समस्या परिसरात निर्माण झाली आहे. तेव्हा प्रशासनाने याकडे तत्काळ लक्ष देऊन या नाल्याचे काम पूर्ण करावे अशी मागणी येथील नागरिकांच्याकडून केली जात आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यावर भ्याड हल्ला. राजकीय वैमनस्यातून महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्याला शनिवारी रात्री घरात घुसून मारहाण केल्याची घटना घडली आहे. अचानक झालेल्या या हल्ल्यात महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते सचिन केळवेकर, त्यांचे भाऊ सुंदर केळवेकर हे गंभीर जखमी झाले आहेत. मराठा आंदोलक संघर्ष योद्धा मनोज जारांगे पाटील यांची मंगळवारी दिनांक 30 रोजी धर्मवीर संभाजी उद्यान मैदानात जाहीर सभा होणार आहे. या सभेची सोशल मीडियावर जागृती केल्यामुळे समिती कार्यकर्ते सचिन केळवेकर आणि त्यांच्या भावावर मध्यरात्री हल्ला करण्यात आला आहे असे सांगण्यात येत आहे. 12वीची पुरवणी परीक्षा उद्यापासून. 12वीच्या पुरवणी परीक्षेला उद्या सोमवारपासून सुरुवात होणार आहे. त्यामुळे शिक्षण खात्याने परीक्षेची सर्व तयारी पूर्ण केली असून सर्व केंद्रांवर आवश्यक सुविधा पुरवण्यासह CCTV कॅमेऱ्यांची नजर असणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. या परीक्षेला बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील सुमारे 21,000हून अधिक विद्यार्थी सामोरे गेले. एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात परीक्षेचा निकाल जाहीर झाला. त्यानंतर 12वीच्या दुसऱ्या परीक्षेसाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांसह कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज दाखल केले आहेत. या बुलेटिनमध्ये विश्रांतीची पाहत राहा स्मार्ट न्यूज. बिगेस्ट फेस्टिव ऑफर्स. इन सभी ऑफर्स में बेस्ट प्राइस मिलेगी, इसकी क्या गारंटी? सब गायब, इसीलिए BSC देता है लोएस्ट प्राइस गारंटी. अगर आप हमसे कम दाम में सेम कपड़ा कहीं और से खरीदते हैं तो खरीदी हुई कीमत के फर्क की दुगनी धनराशि हमसे पाइए. BSC द टेक्सटाइल मॉल से खरीदिए अपनी पसंदीदा साड़ी, लेडीज वेयर, मेंस वेयर, किड्स वेयर और यहाँ तक की होम फर्निशिंग भी, और वो भी सबसे कम कीमत में. BSC द टेक्सटाइल मॉल, तिलकवाड़ी, बेलगावी. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत करूया पुढील बातमीकडे. पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात 14 जण जखमी झाल्याची घटना अहमदनगर उज्ज्वलनगर परिसरात शुक्रवारी घडली. कुत्र्याला पकडण्याची शोध मोहीम हाती घेण्यात आली आहे, पण अद्याप कुत्रे हाती सापडलेले नाही. परिसरातील नागरिकांनी महापालिकेकडे धाव घेतल्यानंतर रात्री उशिरापर्यंत या कुत्र्याचा शोध महापालिकेकडून घेण्यात आला. त्यानंतर महापालिकेला याची माहिती देण्यात आली. कुत्र्याने हल्ला केलेल्या नागरिक आणि मुलावर जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले.
जलशुद्धीकरण केंद्रातून वाया जाणाऱ्या पाण्याचा पुनर्वापर. लक्ष्मी टेकडी येथील जलशुद्धीकरण केंद्रातून वाया जाणाऱ्या पाण्याचा पुनर्वापर केला जात आहे. जलशुद्धीकरण केंद्रातच मोठ्या प्रमाणात गळती लागली होती. दररोज सुमारे 5 दशलक्ष लिटर पाणी वाया जात होते. पाणी एकत्रित करून त्याचा पुन्हा वापर केला जात आहे. लक्ष्मी टेकडी येथील याच केंद्रातून शहराला पाणी पुरवठा केला जातो. मात्र काही ठिकाणाहून पाणी वाहून गेल्यामुळे आसपास नागरिकातून नाराजी व्यक्त होत होती. याबाबत अनेक तक्रारी केल्या जात होत्या. वेगवेगळ्या मार्गाने पाणी जात होते ते अडवून नवीन पाईपलाईन घालण्यात आली आहे. तसेच या ठिकाणी चेंबर बांधून या पाण्याचा पुनर्वापर केला जात आहे. शिक्षक बदली प्रक्रियेला केईटीची स्थगिती. शिक्षक बदली प्रक्रियेला केईटीने स्थगिती दिली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा बदली प्रक्रियेला ब्रेक लागणार आहे. त्यामुळे बदलीच्या प्रतीक्षेत असलेल्या शिक्षकांना अजून काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. शिक्षण खात्याने काही दिवसांपूर्वी शिक्षक बदलीची प्रक्रियेची वेळापत्रक जाहीर करत ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची सूचना केली होती. मात्र सक्तीच्या बदलीबाबत काही शिक्षकांनी नाराजी व्यक्त करीत केईटीकडे याचिका दाखल केली होती. तसेच काही शिक्षकांनी निवडणूक प्रक्रिया सुरू आहे त्यामुळे बदली प्रक्रियेबाबत नाराजी व्यक्त करत वेळापत्रकात बदल करण्याची मागणी केली होती. त्यानंतर बदली प्रक्रियेला स्थगिती देण्यात आली आहे. खानापूर बार असोसिएशनतर्फे न्यायाधीशांचा निरोप समारंभ. खानापूर न्यायालयामध्ये आनंदी वातावरणात काम केल्यामुळे एक मानसिक समाधान मिळाल्याचे उद्गार खानापूर न्यायालयाच्या न्यायाधीश श्रीमती जरीना यांनी व्यक्त केले. त्यांच्या अतिरिक्त जिल्हा न्यायाधीशपदी पदोन्नती तसेच न्यायाधीश सूर्यनारायण यांचीही बदली झाल्याबद्दल खानापूर बार असोसिएशनतर्फे नियोजित निरोप समारंभात त्या बोलत होत्या. यावेळी चेतन मणेरीकर, एडी देसाई यांनी मनोगत व्यक्त केले. प्रारंभी उपस्थितांकडून पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ देऊन न्यायाधीश श्रीमती आणि न्यायाधीश सूर्यनारायण यांचा सत्कार करण्यात आला. ईश्वरप्पा यांच्या बंडाने शिवमोगात लढत रंगतदार. दोघा माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलांची शिवमोगा लोकसभा मतदारसंघात लढत होत असताना भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री के ईश्वरप्पा यांनी बंड केल्यामुळे रंगत वाढली आहे. त्यांची पक्षातून 6 वर्षांसाठी यासाठी हकालपट्टी केली आहे. भाजपने BS येडियुरप्पा यांचे चिरंजीव BS राघवेंद्र यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. काँग्रेसने माजी मुख्यमंत्री S बंगारप्पा यांच्या कन्या गीता शिवराजकुमार यांना उमेदवारी दिली आहे. ईश्वरप्पा यांचे चिरंजीव श्रीकांता यांना हावेरी येथून उमेदवारी हवी होती. पक्षाने ती नाकारल्याने ईश्वरप्पा यांनी बंड केले आहे. बागेतून थेट देश विदेशात जाणार कोकणचा हापूस. कोकणातील हापूस आंबा देशातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवण्यासाठी भारतीय डाक विभागाने फार्म टू फोर्क ही नाविन्यपूर्ण संकल्पना आणली आहे. याद्वारे बागांमधून थेट देश विदेशातील आंबाप्रेमींना दर्जेदार हापूस घरपोच पोहोचवण्यात येणार आहे. यासाठी आपका दोस्त इंडिया ही टॅगलाईन दिली आहे. नवी मुंबई डाक विभागाचे वरिष्ठ अधीक्षक मोहम्मद साहिद यांनी सांगितले की फळांचा राजा असलेल्या हापूस आंब्याला ग्राहकाच्या घरापर्यंत पोहोचवण्यासाठी डाक विभागाने एक नवीन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यासाठी नवी मुंबई डाक विभागाने खासगी कंपनीसोबत करार केला असून याद्वारे शेतातील ताजे व दर्जेदार हापूस आंबे थेट ग्राहकांच्या घरापर्यंत पोहोचवणार आहेत. L&Tचे 70 कर्मचारी पगाराविना. L&T कंपनी जानेवारीपासून कर्मचाऱ्यांचे पगार एजन्सीमार्फत करत आहे. त्यामुळे पगारासाठी विलंब होत आहे. 350 पैकी 70 कर्मचाऱ्यांना एप्रिल संपत आला तरी मार्चचा पगार मिळालेला नाही. या संदर्भात L&T कंपनीशी संपर्क साधता कर्मचाऱ्यांचा पगार देण्याची जबाबदारी एका एजन्सीला दिली आहे. सध्या काही तांत्रिक अडचणी आल्या असून सर्व कर्मचाऱ्यांचा पगार सुरळीत होईल असे सांगण्यात आले. शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करण्याची जबाबदारी घेतलेल्या L&T कंपनीने नियमित पगार न केल्याने यापूर्वी कर्मचाऱ्यांनी 2 वेळा काम बंद आंदोलन छेडले होते. बनावट खरेदी विक्री पत्र केल्याप्रकरणी गुन्हा दाखल. बनावट सह्या करून जमिनीचे खरेदी विक्री पत्र तयार केल्याचा प्रकार बाळेकुंद्री खुर्द येथे घडला असून या प्रकरणी 7 जणांनी विरोधात मार्केट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार हरीश नागनाथ अष्टेकर व त्याचा भाऊ नटेश नागनाथ अष्टेकर यांच्या नावे बाळेकुंद्री केएच येथे जमीन आहे. हरीश हे निवृत्त बँक कर्मचारी असून पुणे येथे वास्तव्यास आहेत. पण या दोन्ही भावांच्या नावे बनावट सह्या करून जमिनीचे विक्रीपत्र तयार करण्यात आले आहे. याबाबत हरीश यांनी नागराज पगडी, बाहुबली पगडी यांच्यासह 7 जणांविरुद्ध FIR दाखल केले आहे. सौंदतीजवळ दुचाकी घसरून दोघे ठार. गृहप्रवेशाचे आमंत्रण देण्यासाठी गेलेले दोघे तरुण दुचाकी घसरून झालेल्या अपघातात ठार झाले. सौंदती करिकट्टी रोडवर गुरुवारी सायंकाळी अपघात झाला. हरीश शिंदे आणि प्रेमकुमार मडिवाळ अशी त्यांची नावे आहेत. प्रेमकुमार यांच्या नवीन घराच्या गृहप्रवेशाची आमंत्रण पत्रिका वाटून दोघेही पुन्हा गावाकडे जाण्यासाठी निघाले होते. करिकट्टी रोडवर भरधाव दुचाकी घसरून झालेल्या अपघातात डोकीला गंभीर दुखापत होऊन दोघेही जागीच ठार झाले. अपघाताची नोंद सौंदती पोलीस ठाण्यात झाली आहे. याबरोबरच स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपले. धन्यवाद.